नमस्कार मोहिते साहेब. नमस्कार. मी आईसाठी पहिल्यांदा पित्ताशयासाठीचा खड्यासाठी औषध घेतलेलं. ओके. तर आता परत हवं आहे, ह्याच ह्याच्यावर पे करायचे आहेत का? 2 मिनिटं बघतो. हा नाही, हा माझा व्हॉट्सअप नंबर हो आहे. सॉरी. ओके ऍड्रेस ओके. टाका तुम्ही, मी नंबर पाठवतो तुमच्या. ह्या नंबरवर ॲड्रेस टाकू ना? हो. मग मला त्याच्यावर तुमचा जीपेचा नंबर टाकून ठेवा, मग मी पित्ताशय पाठवून खड्याचा देतो. त्रास होता. हां हां, पित्ताशय गेल्या वेळी आधी घेतलेला आपण. काय हां. रिझल्ट आहे पित्ताशय खड्यामध्ये? बरा होता, पण आता कसं त्याला बरेच हे झाले आहेत ना, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं असेल त्याच्या आसपास. अच्छा. हां, तर मग थोडासा त्रास मग तो होतोय परत. कंटिन्यू तुम्ही 3-4 महिने करायला पाहिजे होतं सर. ते आई गावी असते ना, तिला दिलेलं आपण पाठवून, पण काय माहिती आहे तरी किती सध्या दिवसात रिझल्ट भेटला? आय थिंक माझ्या हिशोबाने लगेच भेटला होता. आपल्याला ऑपरेशनच सांगितलेलं. ऑपरेशन करायची हां. गरज वाटली नाही ना? नाही, नाही, नाही. म्हणून तर मग आता बोललो परत त्या वय आईला किती गावावरून आईचं? आणलं. तरी 70-75 च्या आणि आसपास असेल. कधीपासून पित्ताशय खड्याचा त्रास होता? झालेलं तर 1 वर्षापूर्वीचा तिचा त्रास होता तिला. अच्छा. वय आता 70-75 वय आहे ना? हां. किती एमचे खडे होते? एमएमचे तिचे सांगितलेले काहीतरी 27 असं मोठेच होते आपल्याला मोठे. सांगितलेले. हां. म्हणून पण ऑपरेशन. नंतर मग आपण ते कमी झाले होते. आपण दिलेलं ना औषध, तेव्हा ते बऱ्यापैकी कमी झाले होते. ओके. मग मी कमी औषध झालं जरा. ठेवलेलं. तुम्ही पुढे कंटिन्यू केलं असतं तर पूर्ण क्लिअर नाही, नाही. झालं. कंटिन्यू करायचं होतं, पण ते आई गावी असते, पाठवून दिलं औषध तरी खायला तर पाहिजे ना, दिलेलं आम्ही. बरोबर. तर यावेळेला आपण कंटिन्यू करूया. तर मी काय म्हणतो, तुम्ही फक्त मला नंबर ऍड्रेस पाठवा, मी टाका, तुम्हाला मी नंबर ॲड्रेस पाठवतो. टाकून देतो. नक्की, नक्की, ठीक नक्की, आहे? नक्की. चालेल. किती 900च ना पे 900. करायचे? 900. ओके, ओके सर.